सर्व विद्यार्थी पालक यांचं स्वागत आहे या YouTube सेशन मध्ये। आज एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे 2026 12वीच्या एक्झामच्या संदर्भात आणि 10वीच्या एक्झामच्या संदर्भात। तर तारखा या घोषित झालेल्या आहेत। तर जे विद्यार्थी यावर्षी 10वी आणि 12वी मध्ये आहेत, जे फेब्रुवारी 2026 मध्ये एक्झाम देणार आहेत, तर त्या परीक्षेच्या तारखा ह्या तारखा याची अनाउन्समेंट झाली आहे, डेटची अनाउन्समेंट झाली आहे। तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर आपण आपला अभ्यास हा जोरामध्ये सुरू केलेलाच असेल। दिवाळी आलेलीच आहे, तर एक नवीन जोश, नवीन उमेदने सुरुवात करा अभ्यासाला। आणि नक्कीच आपली जी पुढची परीक्षा आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो महत्त्वाचा पाढा असतो तो आपल्याला इथं पार करायचे आणि त्या संदर्भात एक पहिली आपल्याला अपडेट अशी आहे की फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षा जी 10वी आणि 12वी याच्या जे होणार आहेत याच्या तारखा या घोषित झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहताय स्क्रीनवर मी जाहीर प्रकटन जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यातर्फे आलंय। 13 ऑक्टोबर रोजी हे जाहीर प्रकटन झालंय। तर आपण आता या संदर्भात डिटेलमध्ये समजून घेऊयात। तर पहिली अपडेट अशी आहे की 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, 10 फेब्रुवारीला आपली परीक्षा सुरू होणार आहे 12वीची आणि 18 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे। त्याच्यानंतर जी आपली प्रॅक्टिकल्स ओरल एक्झाम असतील तर या संदर्भात अपडेट अशी आहे की 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान या परीक्षा होणार आहेत। म्हणजे 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान आपली प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत आपल्या सर्व परीक्षा ह्या 12वीच्या होतील। त्याचप्रमाणे 10वीची परीक्षा जर पाहिलं तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च यामध्ये लेखी परीक्षा होतील आणि 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी मध्ये तुमचे जे प्रॅक्टिकल असतील, टर्मवर्क असतील, ओरल असतील या एक्झाम सर्व होतील। तर इन शॉर्ट जर पाहिलं तर आपण थेअरी एक्झाम मध्ये फोकस करूयात। तर लेखी परीक्षा ह्या 12वीच्या 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीच्या 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान असणार आहेत। तर नक्कीच विद्यार्थ्यांनो आपल्याला पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ आहे याने आपल्याला अगोदरच डेटचा अनाउन्समेंट केलेला आहे आणि त्यानुसार आता दिवाळीमध्ये आपला अभ्यास सुरुवात करा आणि एक जोमानं अभ्यास करून या परीक्षेमध्ये आपलं घवघवीत यश संपादन करा। सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। आगामीची परीक्षा बोर्डच्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी सर्व विद्यार्थी अभ्यास करतील आणि घवघवीत यश संपादन करतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि अभ्यासाला लागूयात। थँक्यू।